नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो. आजची बातमी ऐकून तुमचा चेहरा नक्कीच आनंदाने उजळणार आहे. कारण आजपासून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. मार्च महिन्याचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणून बहिणींनो, आत्ताच तुमचा मोबाईल काढा आणि बँक मेसेज किंवा पासबुक चेक करा. कारण ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारकडून तब्बल 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यातूनच हा हप्ता वाटप सुरू झाला आहे. तसंच मार्च महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या बहिणींचे पैसे अजून आले नाहीत त्यांनी घाबरायचं नाही. फक्त एक छोटं काम करा. तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक्ड आहे का ते लगेच तपासा. कारण लाखो फॉर्म अजून आधार लिंक नसल्यामुळे थांबले आहेत. पण चांगली बातमी म्हणजे सर्व पात्र महिलांना पैसे नक्की मिळणार आहेत. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचा हक्काचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणारच. चला तर मग या आनंदाच्या बातमीसह व्हिडिओला सुरुवात करूया. मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता. बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जात आहे. ज्या महिलांचे फॉर्म आधीच मंजूर झाले होते त्यांच्यासाठी अर्थ विभागाने 3690 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम शासनाकडून प्राप्त झाली असून आता थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जात आहे. ज्या बहिणींचे हप्ते प्रलंबित होते त्यांना एकत्रितपणे 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आत्ताच आपला मोबाईल चेक करा. तुम्हाला बँकेचा मेसेज आला आहे का ते पहा. 65 लाख महिलांचे पैसे का अडकले? आता एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण 1,35,00,000 फॉर्म क्लिअर झाले आहेत. पण त्यापैकी 35 लाख महिलांचे आधार सीडिंग झालेले नाही. लक्ष देऊ नये का? जर तुमचे बँक खाते आधार नंबरशी जोडलेले नसेल तर सरकार कितीही इच्छा असली तरी तुमच्या खात्यात पैसे टाकू शकणार नाही. 35 लाख महिलांचे पैसे याच तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. पण काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले आहेत की हे आधार सीडिंग पुढच्या 4-5 दिवसात पूर्ण करून घ्यावे. एप्रिल हप्ता आणि सावध भावांपासून सावध. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. 31 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील. व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की तुमचे सावध भाऊ तुमच्याकडे येतील आणि सांगतील की तुमचे पैसे बुडाले, सरकार पैसे देणार नाही. पण बहिणींनो, या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचे सखे भाऊ मंचावर बसले आहेत. ते तुम्हाला या योजनेपासून वंचित राहू देणार नाहीत. एकदा दिलेली ओवाळणी किंवा भाऊबीज कोणीही परत घेऊ शकत नाही. कोणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही, असाच शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. काय करावे लागेल? तुमचे पैसे अजून आले नसतील तर काय करायचे? 1. सर्वात आधी बँकेत जाऊन तुमचे आधार मॅपिंग NPCI सक्रिय आहे का ते तपासा. 2. जर फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी घाई करा. लक्षात ठेवा, 31 मार्चपर्यंत पात्र झालेल्या सर्व महिलांना त्यांचे हप्ते मिळतील. कोणाचेही पैसे सरकार परत घेणार नाही. तर बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. आशा आहे की तुमच्या खात्यात सन्मान निधीचे पैसे जमा झाले असतील आणि नसतील तरी काळजी करू नका, लवकरच मिळणार आहेत. तुमचा आधार सीडिंग आणि बँक डिटेल्स नक्की अपडेट ठेवा, म्हणजे पुढचा हप्ता वेळेवर मिळेल. आणि हो, अशाच सरकारी योजनांच्या अचूक आणि जलद अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, थम्स अप करा आणि इतर बहिणींनाही शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाच्या तरी कामाला येऊ शकतो. धन्यवाद बहिणींनो. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटूया.